स्कूलमधनं आल्या ना नेहरा खूप शांत वाटत होती. मला वाटलं तिला 2-3 दिवस जरा टेम्परेचर असल्यामुळे आणि तिची झोप झाल्यानंतर मग मी तिला चेक केलं, तर तिच्या अंगावर असे सर्व बारीक-बारीक पुरळ यायला लागले आणि ती इतक्या फास्टली ग्रो होत होते. तर मग माझ्या लक्षात आलं की ते चिकन पॉक्स आहे. ते बघताच मला इतकं टेन्शन आलं ना, कारण की आता तिला जास्त त्रास होईल 4-5 दिवसामध्ये, कारण की चिकन पॉक्समध्ये छोट्या मुलांना खूप त्रास होतो. तिला तर माहीत पण नव्हतं की आपल्याला आता किती त्रास होणार आहे आणि तिची छान अशी मस्त बडबड चालू होती. जणे आम्ही पार्टी करणार आहे बर्थडेचे आणि बलून आणणार आहे मस्तपैकी आणि माझी सिस्टर येणार आहे माझ्या घरी आता आणि हिच्या स्वतः मी नेकलेस बनवला आहे बघा. चिकन पॉक्सची सुरुवात झालेलीच होती, त्यामुळे तिला मला हॉस्पिटल नेणं अगदी गरजेचं होतं. त्यामुळे मी इथे फास्ट असा स्वयंपाक करून घेतला आणि रात्रीची अपॉइंटमेंट घेतल्यामुळे मला जेवण वगैरे करून रात्री जायचं होतं, कारण की रात्री थोडी लेट अपॉइंटमेंट होती. नंतर मग आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. तसं बघितलं ना, चिकन पॉक्ससाठी तसं औषध वगैरे काही नसतं, पण तरी पण आपल्याला डॉक्टरांसोबत कन्सल्ट करावंच लागतं, कारण की छोट्या मुलांना त्रास जास्त होतो आणि त्यामुळे ते काही इन्फेक्शनचे वगैरे असं औषध वगैरे देतात. त्यामुळे आम्ही लगेच दवाखान्यामध्ये गेलो आणि नीराची ट्रीटमेंट केली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला असं लोशन वगैरे दिलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.